सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त काव्य गायन काव्य वाचन या सदरामध्ये मी माया जोगे, सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर आपणापुढे प्रस्तुत होत आहे. अशोक मांदाडे यांच्या अखंड प्रेरणा या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता शिक्षक दिन. चला तर ऐकूया शिक्षक दिन. ज्योती स्मृती जपण्याला, वंदन करण्या ज्योतीला, हार वाहिला माईला, क्रांतीबांच्या साथीला, म्हणून करतो 28 नोव्हेंबर स्मृती दिन. 28 नोव्हेंबर स्मृती दिन, शिक्षक दिन, माझा शिक्षक दिन. जाण देण्या विद्येची, न परवा शेण मातीची, पहिली शाळा मुलींची, उघडली दारे ज्ञानाची, शिकले दीन दुबळेहीन हो, शिकले दीन दुबळेहीन, म्हणून करतो 28 नोव्हेंबर स्मृती दिन. 28 नोव्हेंबर स्मृती दिन, शिक्षक दिन, माझा शिक्षक दिन. रूढी प्रथा परंपरेला, गुलामीवर वार केला, सत्यदृष्टी विचाराला, सत्यशोधक धर्म दिला, अवताराची वाजली बीन हो, अवताराची वाजली बीन हो, म्हणून करतो 28 नोव्हेंबर स्मृती दिन. 28 नोव्हेंबर स्मृती दिन. फुले ज्ञानाची असीमता, यावे आम्हाशी जाणता, नको विलंब घ्या आता, येथेच आमुची धन्यता. फुले विचार क्रांती दिन हो, फुले विचार क्रांती दिन, म्हणून करतो 28 नोव्हेंबर स्मृती दिन. 28 नोव्हेंबर स्मृती दिन, शिक्षक दिन, माझा शिक्षक दिन. कवींच्या स्पष्ट मतानुसार 28 नोव्हेंबर हा क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा स्मृती दिन आहे आणि तोच खरा शिक्षक दिन आमच्यासाठी व्हायला हवा. सावित्रीबाईने अनेक हाल अपेष्टा सहन करून, शेणमातीचे गोळे झेलून, अनेक अशा दिव्यांना सामोरी जाऊन आम्हाला शिक्षण दिले. मुलींची शाळा काढली आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी उघडी झाली. रूढी परंपरेला मात करत, गुलामीवर वार करत, सत्य विचार समोर आणण्यासाठी सत्यशोधक धर्म आम्हाला त्यांनी दिला आणि आम्हाला या महात्म्याचे ज्ञान जाणून घेण्यासाठी वेळ नको, म्हणून क्रांती दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा आणि तीच अविरत आठवण आमच्या सर्वांना राहावी हीच अपेक्षा. धन्यवाद.